मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे अंधारात हरवत चालली आहेत रत्न. ओशो ह्या आध्यात्मिक गुरूंकडून ऐकलेली ही गोष्ट आहे बरं का. फार फार वर्षापूर्वी ही गोष्ट घडली आहे. पहाटेची वेळ होती. मंद थंड वारा वाहत होता. अजून उजाडायला काहीसा वेळ होता. आकाश अजूनही काळसरच होते. नदी संथ वाहत होती आणि एक मच्छीमार हळूहळू त्या किनाऱ्याजवळून चालला होता. थकलेला दिसत होता. त्याच्या डोळ्यात चिंता होत्या. आज तरी आपल्याला मासे खूप मिळावेत आणि घरी जाताना काहीसे धन आपल्याला मिळावे असा विचार तो करत होता. अचानक चालता चालता तो अडखळला आणि त्याने खाली पाहिले तर त्याच्या पायाला एक पिशवी लागली होती. त्याने ती पिशवी उचलली. ती जुनी एक कापडी अशी पिशवी होती, अतिशय मळलेली आणि जीर्ण झालेली. त्याने काय आहे त्यात असे म्हणून ती उघडली तर त्यात साधे निरुपयोगी असे दगड होते. तो मच्छीमार अतिशय निराश झालेला होता. तसाच दमून भागून तो नदीकाठी बसला आणि सहजच त्याने त्या पिशवीतून एक दगड काढला आणि नदीत फेकला. टप असा आवाज होऊन त्या पाण्यावरून तरंग उठले. असाच त्याने दुसरा दगड काढला, तो पाण्यात टाकला. पुन्हा टप असा आवाज झाला. मग तिसरा, मग चौथा, असं करता करता सगळे दगड त्याने त्या नदीमध्ये फेकायला सुरुवात केली. एका मागोमाग एक तो दगड फेकीत राहिला. रात्र अजूनही संपलेली नव्हती. त्याच्या डोक्यात अनंत विचार चालू होते. घर, त्याच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, आलेले अपयश, अपमान या विचारांमध्येच तो हरवत होता. पिशवी हळूहळू हलकी होत गेली, पण त्याकडे लक्षच नव्हते. थोड्या वेळाने आकाशाचा रंग बदलू लागला. पहाटेचा पिवळसर सोनेरी प्रकाश घेऊन सूर्य क्षितिजावर उगवू लागला. पक्षी आकाशात झेपावू लागले. कोंबडा हरवला आणि त्याने पिशवीतून शेवटचा दगड उचलला आणि तो फेकणार तेवढ्यात सूर्य असंख्य किरणे फेकीत उगवला आणि त्याची प्रकाशकिरणे त्या दगडावर पडली. मात्र तो दगड चमकू लागला. क्षणभर त्या मच्छीमाराचा श्वास थांबला. हात थरथरू लागले, कारण त्याच्या लक्षात आले की तो दगड नसून अमूल्य असा हिरा आहे. त्याने चटकन पिशवीकडे पाहिले, पण आता ती पिशवी रिकामी होती. त्याच्या लक्षात आले, म्हणजे मी जे आत्तापर्यंत दगड म्हणून फेकत होतो ती सगळी रत्न होती तर. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो जोरात ओरडला, नाही, हे मी काय केलं? पण आता खूप उशीर झाला होता. नदी संथपणे वाहत होती. जणू काही घडलंच नाही. तो शेवटचा हिरा घट्ट पकडून किनाऱ्यावर स्तब्ध बसून राहिला. अज्ञानाच्या अंधारात आपणही वेळ, प्रेम, शांतता, संधी, अनेक चांगली माणसं ही एकामागोमाग एक नदीत फेकत राहतो बरं का मुलांनो. पण जेव्हा प्रकाश येतो तेव्हा आपल्या हातात एकच काहीतरी उरलेले असते. सर्व काही गमावण्याआधी हातात जे उरलंय त्याची किंमत आता तरी आपण समजून घ्यायला पाहिजे. अज्ञानाच्या अंधारात आपण खूप काही गमावतो. वेळ गमावतो. आपल्यासाठी अमूल्य असलेला वेळ आपण गमावतो आणि मग गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही हे आपल्या लक्षात येते. आपल्यासमोर अनेकदा संधी येतात, पण आपण त्याही अशाच फेकून देतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो आणि संधी आपलं बंद दार पाहून निघून जाते. अशीच काही सोन्यासारखी माणसेही आपल्या आयुष्यात येत राहतात, पण आपण त्यांचं मूल्य जाणत नाही आणि त्यांनाही असे कचऱ्यासारखे फेकून देत राहतो. सगळं गमावण्याआधी आपण जागे झालं पाहिजे आणि आत्ताच्या क्षणाची, आत्ता समोर आलेल्या संधीची, प्रेमाची, शांततेची
ओळख आपण ठेवली पाहिजे, त्याचं मोल आपण जाणलं पाहिजे. कारण गेलेली वेळ परत कधी येत नाही. अज्ञानात आपण रत्न दगड समजून फेकतो आहोत का, याचा विचार केला पाहिजे. आणि उशीर होण्याआधी थांबून आपल्या हातात काय आहे ते ओळखायला शिकले पाहिजे. हो ना मुलांनो, पटतंय का तुम्हाला? आवडली आहे ना गोष्ट? ठेवाल ना लक्षात?